क्या बोलते भाई लोग, निकला मैं सवेरे सवेरे मुन्ना को लिया, उसके बाद में निकला किधर तो डायरेक्ट चांदूर बाजार। मैंने बोला चलो, बोला जाते, बोला काम आहे थोडंसा। मग जिम्मी दिसली, तिचा व्हिडिओ काढला। मग आलो डायरेक्ट धामणगाव शहरमध्ये। धामणगाव शहर कुठं, एस बी आय पासून आलो माझ्या दादाच्या दुकानात। दादाच्या दुकानात गेलो, भाऊसोबत 2-4 गोष्टी सांगितल्या। तिथून डायरेक्ट आलो हिराबाईपाशी। हिराबाईपासून मग गेलो अमरावती बायपासवर। ह्या वय अमरावती बायपास। मग डायरेक्ट आलो ना चांदूर रेल्वेले पेट्रोल पंपावर, पेट्रोल टाकलं ना 500 रुपयाचं। तिथून पेट्रोल टाकून आलो ना डायरेक्ट मांजरखेडपाशी, घेतलं ना मांजरखेडच्या लोकाईले। निघालो ना मग कुठं, डायरेक्ट पवऱ्याच्या जंगलात। पवऱ्याचं जंगल पाहून घ्या भाऊ, हिरवं गार आहे। पवऱ्याच्या जंगलातून मॅडलं वाघ नाही आला पाहिजे। तिथून डायरेक्ट गेलो अमरावती सिटीमध्ये, येवय रंगोली हॉटेल। रंगोली हॉटेलपाशी गेलो, तिथून समोर होती कोटगा बँक। कोटगा बँकमध्ये गेलो, मला काम होतं तर 2-4 कामं केले। तिथून निघालो ना त्या पुलापाशी। पूल पाहिला तर काही कामच व्हायचं होते त्याचं, मॅडलं वरतून जायला भेटन पण पुलाचं कामच व्हायचं होतं। डायरेक्ट आलो मग कुठं, चांदूर बाजारमध्ये। चांदूर बाजारमधून 2-4 किलोमीटर ते गाव होतं, तिथून गेलो। त्या भाऊले भेट घेतली आम्ही त्या गावातून। मग डायरेक्ट निघालो घराच्या रस्त्यानं। चला, आजचा ब्लॉग खतम झाला, उद्या बोलू। ऋषा बोलते, लोगों के दिल के दरवाजे खोलते। बाय बाय।